विजय जो आहे तो खेचून आणलेला आहे फडणवीसांनी आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते बनून त्यांनी दाखवलेला आहे आणि भाजपला पुन्हा एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांनी करून दाखवलेला आहे। तर भूपेंद्र यादव हे या संपूर्ण निवडणुकीच्या जागा वाटपात असेल किंवा भाजपच्या संपूर्ण रणनीती आखण्यात जे केंद्रीय नेतृत्व एक या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं ते भूपेंद्र यादव यांचं होतं। भूपेंद्र यादव यांच्याकडून आता फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। अर्थात आता सागर बंगल्यावर चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले आणि पाठोपाठ एक एक महत्त्वाचे सगळेच नेते सागर बंगल्यावर दाखल होत आहेत। भाजप निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आता फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे। काही वेळापूर्वी अमित शहा यांनी देखील फोन करून फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे। भूपेंद्र यादव यांचं फडणवीसांनी सागर बंगल्यावर स्वागत केलेलं आहे। तर महायुतीला हा विजय मिळालेला आहे विधानसभा निवडणुकीतला आणि आता त्यानंतर भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं। त्यांचं भूपेंद्र यादव यांचं स्वागत सागर बंगल्यावर फडणवीसांनी केलं। अर्थात या पुढची जी चर्चा असेल किंवा जो नेता निवड असेल ती एकत्रितपणे बसून केली जाईल असं आता महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे। मात्र भाजपला जे यश मिळालेलं आहे त्याचे शिल्पकार म्हणून फडणवीसांचं अभिनंदन भाजपच्या सगळ्याच नेत्यांकडून केलं जात आहे। 2014ला जो आकडा भाजपनं गाठला होता त्याहीपेक्षा जास्त जागा भाजपला यावेळेला निवडून आणण्यात यश आलेलं आहे आणि म्हणूनच या सगळ्या यशासाठी एक महत्त्वाची बातमी, भाजपच्या लाटेत मनसे बहुजन विकास आघाडी